फ्रुटी सापडले. तुम्ही बघू शकता हा एवढा पसारा निघालाय फ्रीजमधून. आणि ही जी सगळी घासायची भांडी आहेत ती मी एका साईडला काढून घेतली आहे. आता मी ती स्वच्छ धुवून घेते. ही फ्रीजची भांडी फार मोठी असतात आणि बेसिनमध्ये नीट घासता येत नाही, त्यामुळे मी बाथरूममध्ये त्याला स्वच्छ धुवून घेतलं. इथे मी सर्व भांडी धुवून अशी मस्त नितळायला ठेवली आहे आणि ही नितळस तोपर्यंत मी मस्त फ्रीज पुसून येते. इथे फ्रीजचे कवर आणि ट्रे राहिले होते साफ करायचे, ते सुद्धा मी धुवून घेतले. फ्रीजला साबणाच्या पाण्याने पुसून घेतलं आणि शेवटी एक कोरडा फडका मारला. फ्रीजमधलं सगळं सामान लावून घेतलं आणि पूर्ण 1.5 तासाच्या मेहनतीने माझा फ्रीज हा असा काही दिसतोय. मला खूप जोरात भूक लागली होती तर जेवून घेतलं. आज जेवणात होतं शेपूची भाजी, वांगी बटाट्याची भाजी. बेडवरचे सगळे गादी काढून घेतले आणि मस्त पाण्याने पुसून घेतला. इथे मी सगळं बेडमधलं सामान काढून मस्तपैकी साबणाच्या पाण्याने सगळं पुसून घेतलं स्वच्छ. बेडच्या मागे ही एवढी घाण होती, ती सुद्धा साफ करून घेतली. आता किती मस्त दिसतंय सगळं. त्यानंतर बेड जागेवर सरकवला. साफसफाई झाल्यानंतर माझा बेड असा काहीसा दिसतोय. आता मी फर्निचर साफ करणार होते. इथले सुद्धा पटापटा सगळं सामान साईडला काढून घेतलं आणि पाण्यात निरमा घालून कापडाने स्वच्छ सगळं पुसून घेतलं. खूप धूळ बसली होती कारण 2 महिने झालं मी हे पुसलंच नव्हतं. फर्निचर एकदम साफ करून घेतलंय आणि आता मला पुसायचे होते घरातले सगळे आरसे. त्यासाठी मी न्यूजपेपर घेतलं आणि मस्त ते पाण्यात भिजवून घेतलं आणि त्याचं पाणी नितळून घेतलं आणि या न्यूजपेपरनी आरसे स्वच्छ पुसून घेतले. तुम्ही सुद्धा तुमचा आरसा असा कागदाने पुसून बघा, एकदम चकचकीत होतो. त्यानंतर मी घेतलं हा शू रॅक साफ करायला. आधी सगळे शूज, चप्पल सगळं काढून घेतलं आणि शू रॅक बाथरूममध्ये नेऊन स्वच्छ धुतला. घासून मस्त पाण्याने धुवून घेतलंय आणि ॲट द एंड घर मस्त चकाचक दिसत होतं. आणि इथे मी गरमागरम चहा आणि गुड डे एन्जॉय केला.